नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत समूहदर्शक शब्द 60. कोणत्याही एकाच जातीचे निर्जीव किंवा सजीव एकत्र येतात, त्यांचा समूह तयार होतो, तेव्हा त्यांच्या समूहाला अर्थ येण्यासाठी एक वेगळाच शब्द वापरला जातो. त्यातून त्यांच्या समूहाचा बोध होतो. काही शब्दांच्या प्रत्ययावरून समूहदर्शक शब्दात बदल होतो, हे लक्षात घ्यावे. शब्दांच्या पुढे दिलेले समूहदर्शक शब्द अभ्यासा. 1. उपकरणांचा संच. 2. काजूंची किंवा माशांची गाथण. 3. केसांची बट किंवा जट. 4. गवताचा भारा. 5. गुरांचा कळप. 6. तारकांचा पुंज. 7. धान्याची रास. 8. नोटांचे पुडके. 9. प्रश्नपत्रिकांचा संच. 10. पिकत घातलेल्या आंब्याची अढी. 11. फळांचा घोस. 12. बांबूचे बेट. 13. महिलांचे मंडळ. 14. मुंग्यांची रांग. 15. लाकडांची किंवा उसांची मोळी. 16. विटांचा किंवा कलिंगडाचा ढीग. 17. वेलींचा कुंज. 18. हत्तींचा कळप. 19. उतारूंची झुंड किंवा झुंबड. 20. करवंदाची जाळी. 21. केसांचा झुपका किंवा कुंजका. 22. खेळाडूंचा संघ. 23. गाईगुरांचे खिल्लार. 24. जहाजांचा काफिला. 25. दुर्वांची जुडी. 26. नारळांचा ढीग. 27. प्रवाशांची झुंबड. 28. पालेभाजीची गड्डी किंवा जुडी. 29. पोत्यांची थप्पी. 30. फुलांचा गुच्छ. 31. मडक्यांची उतरंड. 32. मुलांचा घोळका. 33. यात्रेकरूंची जत्रा. 34. वाद्यांचा रुंद. 35. विमानांचा ताफा. 36. सैनिकांचे किंवा सैनिकांची पथक, पलटण, तुकडी. 37. ताऱ्यांचा कुंजका. 38. आंब्याच्या झाडांची राई. 39. उंटांचा किंवा लमानांचा तांडा. 40. किल्ल्यांचा जुडगा. 41. केळ्यांचा लोंगर किंवा घड. 42. गवताची गंजी, पेंढी. 43. चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी. 44. द्राक्षांचा घड किंवा घोस. 45. नाण्यांची चळत. 46. पक्ष्यांचा थवा. 47. पाठ्यपुस्तकांचा संच. 48. पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा. 49. फुलझाडांचा ताटवा. 50. भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवड. 51. माणसांचा जमाव. 52. मेंढ्यांचा कळप. 53. वस्तूंचा संच. 54. विद्यार्थ्यांचा गट. 55. साधूंचा जथा. 56. हरिणांचा कळप.
57 नावांची यादी किंवा सूची, 58 कवितांचा संग्रह, 59 पणत्यांची आरास, 60 वारकऱ्यांची दिंडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.